डेमो चालू होता आमचा मॉक ड्रिलचा. तर ग्रेनाइट होते आमच्याकडे. आम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे ते आमच्या हातात वाईट झाली. काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिले होते का, कसे फोडायचे किंवा कशा पद्धतीने ऑपरेट करायचे ते त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन होते पण सगळे संपूर्ण नव्हते दिले. तुम्हाला कुठं कुठं लागलं? म्हणजे करंगुळी तुटलेली, पूर्ण वेगळी झाली करंगुळी. आमचं मॉक ड्रिलचा डेमो चालू होता. आमच्याकडं ग्रेनाइट दिलते आणि ग्रेनाइट कसे फोडायचे कसे हे करायचे ते काही सांगितलं नव्हतं आम्हाला. ते म्हणजे ऑर्डर आल्याच्या नंतर आम्ही ते पिन खोलली की जागेवर हातात ब्लास्ट झालं. किती कर्मचारी होते? काय कुठं लागलं तुम्हाला? माझ्या बोट करंगळी तुटली, डोळे पूर्ण हे झाले, ते आतमध्ये नाही का केमिकल वगैरे गेलं. साधारणतः किती कर्मचारी होते? घायल 4-5 आहेत. अहो ते ग्रेनेड नाहीये. ग्रेनेड हा वेगळा प्रकार आहे. हा स्मोक ग्रेनेड आहे जे आम्ही मॉप डिस्पोजलच्या वेळेस वापरत असतो. त्याच्यामधनं फक्त धूर निघतो, त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह काही नसतं. फक्त त्या फुटल्यानंतर ते धूर निघतं. धूरमुळे काय होतं की जमाव पांगवण्यासाठी त्याचा उपयोग होतो आम्हाला. त्याच्यात एक प्रकारचा अश्रुधूर असतो. हा ग्रेनेड नाहीये, हा फक्त प्लास्टिकचा एक गॅस ग्रेनेड आहे ज्याचा उपयोग आम्ही मॉप डिस्पोजलसाठी करत असतो. सकाळी काय घटना घडली आणि काय झालं त्याच्यात? सकाळी काय झालं, बकरी ईद निमित्त आम्ही जमाव विसर्जनचा सराव घेत होतो. प्रत्येक स्टेप त्या पोरांना आम्ही आरसीबीचे जवान आणि क्युआरटी जवानांना प्रत्येक स्टेप आम्ही समजून सांगत पुढे चाललो होतो. पहिल्या स्टेपला काय करायचं, दुसऱ्या स्टेपला काय करायचं, तिसऱ्या स्टेपला काय करायचं. ज्या वेळेस गॅस थ्रो करायची स्टेप येते त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवत असताना की सेफ्टी पिन जे ग्रेनेड असतं त्याची सेफ्टी पिन काढायची आणि थ्रो करायचा. फक्त काढायच्या आधी त्याची जी एक लिव्हर पट्टी असते ती आपल्या हातातच असायला पाहिजे. चुकून संबंधित जवानकडनं ती लिव्हर पट्टी सुटली आणि त्याच्या हातात तो ब्लास्ट झाला. एवढं काही मोठं सिरियसनेस नाही येते. हे सरावाच्या दरम्यान असे छोट्या मोठ्या दुर्घटना होत राहतात. पण त्याला फक्त चूक झाली आमच्या जवानाची की त्याच्याकडनं ती लिव्हर पट्टी सुटली आणि तो ब्लास्ट झाला त्याच्या हातात. किती जण जखमी आहेत, कसे जखमी आहेत? 2 जण किरकोळ जखमी आहे. एका ज्याच्या हातात ब्लास्ट झालाय त्याच्या करंगळीला मार लागला, फ्रॅक्चर आहे. त्याच्यावर डॉक्टरने सांगितलंय की त्याच्यावर ऑपरेट केलं तर इज ओके. आज सिरियसनेस हा विषय नाहीये. पण आता ही जबाबदारी नेमकं काय आहे कोणाची? एवढं घटना घडते. जबाबदारी असं आहे की संबंधित हे जे जवान आहे हे आरसीबीचे जवान आहे. या जवानांना परिपूर्ण ट्रेनिंग दिली जाते, यांच्याकडनं सगळे सराव करून घेण्यात येतात. हे चुकून झालेलं आहे, ह्याला जबाबदार कोणी नाहीये. ह्याला त्या संबंधित जवानाकडनं चुकून ते लिव्हर पट्टी सुटल्यामुळं ते ऍक्सिडेंटल झालेलं आहे.